Okay, welcome to second AV. Now, what is the meaning of summary writing? Brevity is the soul of wit is one of the countless maxims coined by William Shakespeare. Brevity is the soul of wit. Brevity, brevity is the soul of wit. Brevity means concision. Concision means संक्षिप्त. असं म्हणतात की संक्षिप्तता हा बुद्धीचा आत्मा असतो. संक्षिप्तता हा बुद्धीचा आत्मा आहे. ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. जे मांडायचे ते अचूकपणे मांडणं यात सगळ्यात महत्त्वाचं शहाणपण असतं. त्याला म्हणतात ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. संक्षिप्तपणे मांडणं हा एक बुद्धीचा आत्मा असतो. ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम. मॅक्झिम मीन्स वाईडली ॲक्सेप्टेड ऑन इट्स ओन मेरिट. याला आपण नीतिवचन किंवा म्हण असं म्हणतो. तर अशा अनेक म्हणी विल्यम शेक्सपियरच्या आहेत. त्यातली ही जी एक म्हण आहे ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट, संक्षिप्तता हा बुद्धीचा आत्मा आहे, ही एक म्हण आहे एक प्रकारे विल्यम शेक्सपियरची. इट इज रिलिव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. ब्रेव्हिटी ऑर कन्सिजन. कन्सिजन मीन्स संक्षिप्त. कन्सिजन संक्षिप्तता, अचूकता. ब्रेव्हिटी ऑर कन्सिजन इज द cutting out of unnecessary words while conveying an idea. It aims to enhance means to increase. It aims to enhance communication by eliminate करणं, that means to remove, by eliminating redundancy. Redundancy means repetition or overlapping especially of words. अतिरिक्त शब्द त्याला रिपिटिशन असं म्हणतात. by eliminating redundancy without omitting important information. महत्त्वाची माहिती न गाळता अनावश्यक शब्द कमी करणं याला समरी रायटिंग असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राईब ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. आणि अतिशय प्राथमिक ते भाग आहे की संक्षिप्त करणं एखादा भाग. To speak what is required and to write what is necessary is a requisite. Requisite means necessary, आवश्यक. Requisite towards the development of language skills. It is important to be brief in written expression. To express in brief the main points of a written record is the summary writing skill, and that can be developed by practice. By practice, summarizing has a definite purpose. The purpose of a summary is to give the reader a clear objective picture of the original text. The purpose of a summary is to give the reader a clear objective picture of the original text. Most importantly, the summary restates only the main points of a text or a lecture without giving examples of details such as dates, numbers or statistics. That means summary, it is important to be brief in written expression. एक संक्षिप्तता जी आहे लिखाणामध्ये असेल, बोलण्यातली असेल, संक्षिप्त करणं म्हणजेच त्याला समराईज करणं असं म्हटलंय. समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स ऑफ अ टेक्स्ट. मेन पॉईंट्स जे मुख्य आहे तेच त्या ठिकाणी मांडणं. लेक्चर, टेक्स्ट डिटेलिंग न करता थोडक्यात मांडणं याला समरी रायटिंग असं म्हणतात. नाव हिअर डूज ऑफ समरी रायटिंग. काय करायला पाहिजे समरी करताना, काय काय करायला हवं. विच आर द स्टेप्स हिअर. स्टेप्स नंबर 1, रीड अँड रीरीड द पॅसेज. रीड अँड रीरीड द पॅसेज. पॅसेज पुन्हा पुन्हा वाचावा समरी करताना. अंडरस्टँड समजून घ्यावा पॅसेज समरी करताना. रीड द इन्स्ट्रक्शन्स, काही सूचना असतील त्या वाचाव्या. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. काय समराईज करायचं आहे ते शोधून काढलं पाहिजे, काय नेमकं करायचं आहे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. मुख्य संकल्पना प्रश्न विचारून शोधणं. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. स्वतःहून लहान वाक्य तयार करायचं. कनेक्ट द सेंटेन्सेस युझिंग लिंकर्स. लिंकर मीन्स लिंकिंग वर्ड्स. फॉर एक्झाम्पल लिंकर मीन्स अँड, ऑल्सो, इव्हन, ॲज वेल ॲज, ॲट वन्स, फर्दर, व्हेन. हे लिंकर्स. असे लिंकर्स वापरून आपण त्या ठिकाणी वाक्य जोडू शकतो, लहान करू शकतो. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स.
redundant means repetitive words, पुन्हा पुन्हा रिपिटेशन टाळावी. अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस, मुख्य वाक्यातले रिपिटेटिव्ह शब्द किंवा वाक्य टाळा. ओमिट डिटेल्स, डिटेलिंग जी आहे ती टाळणं, त्याला ओमिट करणं म्हणतात, वगळणं म्हणतात. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन, आपलं स्वतःचं पृथक्करण, स्वतःचं विश्लेषण करू नका, स्वतःचं मत मांडू नका, याला म्हणताय समरी. व्हॉट आर द डूज ऑफ समरी रायटिंग? नाव डोंट्स ऑफ समरी रायटिंग. डोंट डू दीज थिंग्स. इन्क्लूड मीन्स वी हॅव टू ॲड, इनकॉर्पोरेट, ॲड करणं, काहीही इन्क्लूड करू नका, काहीही समाविष्ट करू नका. एक्सक्लूड, कुठलीही माहिती वगळू नका, तिला एक्सक्लूड करू नका, दॅट मीन्स ओमिट. डोंट ॲड एनिथिंग, कुठलीही माहिती ॲड करू नका, कुठलीही माहिती वगळू नका, कुठलीही माहिती ॲड करू नका, कुठलेही कॉमेंट्स करू नका समरी करताना, कुठलेही स्वतःचे एक्झाम्पल्स, डोंट गिव्ह युअर ओन एक्झाम्पल. दीज आर द डोंट्स ऑफ समरी रायटिंग. As an example, let us take an article for summary. Now here one of the example is given, one of the passage is given here. Now I am reading out that passage. Learning disability, LD. Learning disability is an umbrella term for a wide variety of learning problems. Children with learning disorder might be labeled as slow learners, but they are as smart as everyone else. They just need to be taught in proper environment, conducive to their learning speed and level. Observations of a child over a period of time by parents at home and teachers in school can provide valuable information about the way a child is able to learn and function in all the ways that he should be able to at his age and level. There may be certain apparent problems while reading, writing, listening, speaking, reasoning, and dealing with maths. Once these problems are identified, it is time for proper investigation. It is important in order to clarify specific learning disorders and also rule out any other issues affecting the student's educational progress. Investigations may reveal various types of disorders like dyslexia, dysgraphia, dyscalculia, specific reading disability, auditory processing disorder APD, ADHD, etc. Auditory processing disorder, also known as central auditory processing disorder, is a condition that affects the sound that travels unimpeded through the ear, is processed or interpreted by the brain. Individuals with APD do not recognize subtle differences between sounds and words. Dyscalculia is a condition that affects a person's ability to understand numbers and learn math, science and symbol. While dysgraphia affects a person's handwriting abilities and fine motor skills. Dyslexia is a learning disorder affecting reading and language-based processing skill like reading fluency, decoding, recall, writing, and sometimes even speech. Many aspects of speaking, listening, reading, writing, and arithmetic overlap and build on the same brain capabilities. It is not surprising that people can be diagnosed with more than one learning disability. For example, the ability to understand language underlines learning to speak. Therefore, any disorder that hinders the ability to understand language will also interfere with the development of speech, which in turn hinders learning to read and write. ADHD, attention deficit hyperactive disorder, includes difficulty in staying focused and paying attention, restlessness, and difficulty in controlling behavior. There are many other learning disabilities that can be identified in the normal classroom at school level. Such problems can be solved to a target extent using various methods and treatments if diagnosed at an early stage. Inclusion in education is one of the ways to solve the problem of children with learning disorder. In a mixed ability classroom with effective teaching methods and conducive environment, a child with learning disability can progress in not only education but also social interaction. Implementation of an inclusive classroom may vary, but the purpose will be achieved. Unfortunately, our country is less open to inclusive learning for children with LD. Okay, here we stop.